भांडूपमधील एका खाजगी रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। भांडूपमधील हे मिनाज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमधील मेडिक्लेम करणारा एक कर्मचारी आहे। त्याने एका 19 वर्ष तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रकार केलेला आहे। आता मनसेच्या वतीने हा जो आरोपी आहे, हा जो कर्मचारी आहे, याला चोप देण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आपल्यासोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण? नेमकं प्रकरण असं आहे की जी तरुणी होती, ज्या तरुणी इथे उपचारासाठी मागच्या आठवड्यामध्ये दाखल होती, तिच्यावर उपचार झाला। त्याच्यानंतर तिच्या भावाला इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। दाखल करण्यात आलं असताना रात्री 2:30 वाजताच्या सुमारास त्या मुलीवर अतिप्रसंग जबरदस्ती करायचा प्रयत्न झाला आणि ही गोष्ट आता आम्हाला दुपारी 2च्या आसपास आम्हाला कळली। त्यावेळेला आम्ही इथे आलो। जो आरोपी आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने जो चोप द्यायचा होता तो त्याला चोप दिला आहे आणि तात्काळ आम्ही प्रशासनाला फोन करून पोलिसांना फोन करून कळवलं आहे। सिनियरांशी बोललो आम्ही की असा आरोपी याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। बाकी काही ज्या मुलीच्या वतीने ज्या मुलीला जो खंबीर साथ द्यायची ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुलीच्या आणि मुलीच्या परिवाराशी पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि उभी राहील ही तुम्हाला ग्वाही देतो। मला सांगा की काल रात्री 2:30 वाजता हे प्रकरण घडलं। नेमकं हॉस्पिटलकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत होता का? हो, दाबण्याचा 100% प्रयत्न करत होता। तो वारंवार विनवण्या करतो की परत होणार नाही। याचा अर्थ त्यांनी केलं म्हणून तो विनवण्या करतो ना की परत होणार नाही। मग करायच्या आधी त्यांनी विचार करायला पाहिजे होता। तर आता त्याला जे काय शिक्षा ते पोलीस करतीलच। आम्ही आमच्यातर्फे त्याला महाप्रसाद दिलेला आहे। जे काय येतील आता पोलीस कारवाई करतीलच। तर आपण बघितलं की आता मनसेच्या वतीने हा जो संबंधित कर्मचारी आहे हॉस्पिटलचा, जो आरोपी आहे, त्याला चोप देण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता पोलीस प्रशासनाकडून या आरोपीवर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।